वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। एएसआय सेवा दवाखाना स्थलांतर टळले, आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या आदेशानंतर कामगारांमध्ये आनंद। इचलकरंजी येथील 45 वर्षांपासून सुरू असलेला एएसआय सेवा दवाखाना बीएसएनएल इमारतीत स्थलांतर करण्याचा वैद्यकीय प्रशासनाचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून हा दवाखाना पूर्वीच्या ठिकाणीच कायम ठेवण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत। या निर्णयामागे कृती समितीचा मोठा पाठपुरावा असून त्यांनीच मंत्री आबिटकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती। दवाखाना स्थलांतराच्या विरोधात कामगार संघटनांनी आंदोलन उभारले होते। याची दखल घेत मंत्री आबिटकर यांनी कृती समिती सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी मिलिंद चौधरी यांच्यासोबत विशेष बैठक घेतली। प्राप्त माहितीची तात्काळ पडताळणी करून आबिटकर यांनी दवाखाना पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी चालू ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले। तसेच दवाखान्याचा विस्तार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। या निर्णयामुळे कामगार वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून या लढ्याचे नेतृत्व पुंडलिकभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहाजी भोसले, अमित गाताडे, उदय माने, दोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, आनंद कांबळे, जगदीश टाकळे, मिलिंद रावण, वसंत आपटे, दीपक जाधव, अमर मगदुम, विनोद गोरे व इतर अनेक कामगार प्रतिनिधींनी केले। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।